श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा 554। चंदनाच्या वासे धरतील नाक, नावडे कनकन घडे हे, साखरेची गोडी साखरी सकळा, थोरा मोठ्या बाळा धाकुटिया, तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते, तरी का निंदित जन्मज। 554। चंदनाचा सुवास येताच तिटकारा वाटून कोणी नाक धरील काय? सोने एखाद्याला आवडत नाही असे उदाहरण सांगता येईल का? साखर सर्व वयातील स्त्री पुरुषांना गोड वाटते। तुकाराम महाराज म्हणतात, चंदन, सोने, साखर याप्रमाणे माझे चित्त शुद्ध असते तर लोकांनी माझी निंदा केली नसती। 555। तुझ ऐसा कोण उदरासी रासी, आपुलेची देसी पददासा, शुद्धहीन काही न पाहासी, कुळ करीसी निर्मळ वास देही, भावे हे कदान खासी त्याचे घरी, अभक्तांच्या परिणावडती, नवजासी जेथे दुरीद वडिता, न ऐसी जो चित्ता योगियांच्या, तुका म्हणे ऐसी ब्रीदे तुझी खरी, बोलतील चारी वेदमुखे। देवा, तुझ्यासारखा श्रेष्ठ दानशूर असा जगामध्ये कोण आहे? तू स्वतःचे कैवल्य पदभक्तांना प्रेमाने देतोस। शुद्ध अशुद्ध कुळ गोत्र न पाहता विकाररहित अशा शुद्ध देहात तू निवास करतोस। तुझ्याशी अनन्य असणाऱ्या दरिद्री भक्ताच्या घरी कदान्न खातोस, परंतु श्रीमंत अभक्तांची पक्वाने पंचपक्वाने तुला नकोशी वाटतात। परमभक्ताने तुला घरातून घालविले तरी तू त्याचे घर सोडित नाहीस, परंतु रात्रंदिवस तुझे ध्यान करणाऱ्या योग्यांना ध्यानात सापडत नाहीस। तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझी खरी ब्रीदे चारी वेद सांगत असतात। 556। तरी का नेनते होते मागे ऋषी, तीही या जनासी दुराविले, ओळगती जया अष्टमादी सिद्धी, ते या जनबुद्धी नातळती, कंदमुळ पाला धातूच्या पोषणा, खाती वास रानांतरी केला, लावोनिया नेत्र उगेची बैसले, न बोलते ठेले मैन्य रूप, तुका म्हणे ऐसे करी माझ्या चित्ता, दुरावी अनंता जनदुरी। देवा, पुराण काळी ऋषी मुनी योगी काय अज्ञानी होते, ज्यांनी सर्व संग परित्याग केला, अष्टमहासिद्धी त्यांच्या सेवेला तयार आहेत, परंतु त्यांनी निग्रहाने त्या भोग सुखांना स्पर्श केला नाही। त्यांनी वनात शरीराच्या पोषणाकरिता कंदमुळे वनस्पती आहार घेतला, सतत वनामध्ये राहिले, त्या ठिकाणी मौन धरून डोळे मिटून ध्यानस्थ राहिले। तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझ्या अंतःकरणाची अशी स्थिती कर आणि सर्व संसारी जनांना माझ्यापासून दूर ठेव। 557। कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण देईल धीर माझ्या मन जीवा, शास्त्रज्ञ पंडित नवे मी वाचक, याती शुद्ध एक ठाव नाही, कलियुगी बहु कुशळ हे जन, छळीतील गुण तुझे गाता, मज हात संदेह झाला दोही सवा, भजन करू देवा किंवा नको, तुका म्हणे आता दुराविता जन, किंवा हे मरण भले दोन्ही। महाराज स्वतःच्या अवस्थेबद्दल बोलतात, कोणाच्या आधाराने मी विचार करू, कोण मला धीर देईल? मी शास्त्रज्ञ नाही, वेदज्ञ नाही, अभ्यासू नाही, मी जातीने सामान्य आहे, मला कोणाचा आधार नाही। अहो देवा, कलियुगातील लोक तर्क कुतर्क काढून छळबुद्धीने वाद घालण्यात कुशल आहेत। तुमचे गुण गाऊ लागलो तर ते माझा बुद्धिभेद करून मला सतावून सोडते। दोन्ही बाजूंनी मलाच पेच पडला आहे की देवा, मी तुझे भजन तरी करू किंवा नको। तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा, आता अशा जनाचा त्याग करावा की मरून जावे हाच पर्याय माझ्या पुढे आहे। 558। काय उणे झाले तुझ समर्थासी, ऐसा माझपाशी कोण दोष, जो तू माझा न करीसी अंगीकार, सांगेन व्यवहार संतामधी, तुझ विनरत अनेकांचे ठाई, ऐसे कोण ग्वाही दावी मज, तुका म्हणे काय धरुनी गुमान, सांग उगवून पांडुरंगा,
अहो पांडुरंगा, तुम्ही सर्व परीने सामर्थ्य संपन्न आहात. तुमच्या ठिकाणी कोणता उणेपणा आहे का, ज्यामुळे तुम्ही माझा स्वीकार करीत नाहीत? तुमचा हा अन्यायी व्यवहार संतांपुढे सांगेन. तुमच्याशिवाय अन्य कोणाची मी भक्ती केली, या माझ्या वागणुकीचा साक्षीदार दाखवा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, येथे तुमच्या व्यवहाराचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. भीड संकोच धरून उपयोग नाही. 559. काय करू आन दैवते, एका विने पंढरीनाथे. सरिता मिळाली सागरी, आनिका नावा कैची उरी. अनेक दीपिका प्रकाश, सूर्य उगवता नाश. तुका म्हणे नेने दुजे, एका विन पंढरी राजे. एका पंढरीनाथाशिवाय अन्य दैवताची उपासना कशाला कर? नदी समुद्राला मिळाल्यानंतर तिचे वेगळेपण उरते काय? अनेक दिव्याचा प्रकाश रात्री आपले अस्तित्व दाखवीत चमकतो, पण सूर्योदय झाल्यावर त्यात सर्व ज्योतीचा लय होतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे पंढरीनाथाशिवाय मी अन्य काही जाणत नाही. 560. काय करू कर्म, बरे सापडले वर्म. होसी नामच सारिखा, समजाविली नाही लेखा. नाही वेचा वेच झाला, उरला आहे सी संचला. तुका म्हणे माझे काय होईल तुम्हा ओझे. देवा, तुझ्या प्राप्तीसाठी कष्टाची साधने कशाला करू? आम्हाला हरिभक्तीचे सोपे साधन सापडले आहे. तू दिनाचा दयाळ, कृपा सागर या नावाने प्रसिद्ध आहेस. तुझ्या नामाचा ज्यांनी आश्रय घेतला त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे ते पुरवून समाधानी केलेस. वेदकालापासून वेदांनी वर्णिलेला, संतांनी वाखाणलेला असा तू आजही तसाच आहेस. तुझ्या स्वरूपात कमी अधिक झाले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तू माझा स्वीकार केला तर देवा, तुला ओझे होईल का? 561. एकी केली हातोफळी, ठाया बळी पावले. आम्ही देवा शक्तीहीने, भाकुतेने करुणा. पावटणी केली काळ, जयाबळ होते ते. तुका म्हणे वीर्यावीर, संतधीर समुद्र. देवा, किती बलसंपन्न साधू संत भक्तीने पांडुरंग पद मिळते अशी प्रतिज्ञा करून भक्ती मार्गानेच पांडुरंगपदी विराजमान झाले. पण देवा, तसा विश्वास, मनाचा निग्रह, शक्ती, भाव आमच्या ठाई नाही. आम्ही निर्बल आहोत, म्हणून आम्ही केवळ तुझी करुणा भाकीत राहू. भावबळाने सामर्थ्यवान संतांनी काळाच्या मस्तकावर पाय दिला व ते तुझ्या पदी आरूढ झाले. तुकाराम महाराज म्हणतात, असे बलाढ्य संत परमशूर धीराचे महासागर असतात. 562. पुढिलांचे इच्छी फळ, नाही बळते अंगी. संत गेले तया ठाया, देवराया पाववी. ज्येष्ठांची का आम्हा जोडी, परवडी न लाभो. तुका म्हणे करी कोड, पुरवी लाड आमुचा. पूर्वकाळात होऊन गेलेल्या संतांनी दृढ भक्तीने फलप्राप्ती करून घेतली. तशा फलप्राप्तीची आम्हीही अपेक्षा करतो, परंतु संतांप्रमाणे भक्तीचा निर्धार, इंद्रिय निग्रह याचे बल, धैर्य आमच्याजवळ नाही. किंबहुना आम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर ते मिळवू शकत नाही. म्हणून देवा, संतजन ज्या स्थानावर प्रविष्ट झाले तेथे मला आपण नेऊन पोहोचवा. संत महात्म्यांनी जो लाभ मिळवला तो मला का मिळू नये? तुकाराम महाराज म्हणतात, देवा पांडुरंगा, माझा एवढा हट्ट तुम्ही पुरवा. 563. कैवल्याच्या तुम्हा घरी, रासी हरी उदंडा. मजसाठी का जीवानी, नवे धनी विभागा. सर्वागुणी सपुरता, ऐसा पिता असोनी. तुका म्हणे पांडुरंगा, झालो सांगा सन्मुख. महाराज देवाजवळ म्हणतात, देवा तुमच्याजवळ मोक्षाच्या राशी आहेत, परंतु मला मात्र देताना त्या दुर्मिळ आहे. मी त्या विभागाचा धनी का असू नये? सर्व गुण संपन्न असा तू आमचा पिता असून असा अन्याय का? तुकाराम महाराज म्हणतात, देवा पांडुरंगाचा मोक्षाच्या राशीतील माझा हिस्सा मागण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. माझा भाग मला देता की नाही ते एक वार सांगा. 564.
आपुल्याला तुम्ही रूपासी समजा, कासया वरजा आरसिया, हे तो नवे देह बुद्धीचे कारण. होईल नारायणे दान केले, अब्रुचिया बाणेवर मासी स्पर्शावे, हे तो नाही ठावे मोकलित्या, तुका म्हणे बहुमुख या वचना, सत्याविन जाना चाली नाही. लोक हो, आपले रूप देखणे आहे की कुरूप हे समजून घ्या. उगीच आरशावर राग काढून त्याचा त्याग का करता. आपल्याला वाटते म्हणून कोणी चांगले अथवा दुष्ट बुद्धी असत नाही, त्याला आपली देहासक्ती कारणीभूत असते. खरे सौंदर्य परमेश्वराच्या कृपेने प्राप्त होते. कटू वचन बोलण्यामुळे ऐकणाऱ्याचे मन घायाळ होते, हे दुष्ट वचन बोलणाऱ्याच्या लक्षात येत नाही. परमार्थात सत्याचा आग्रह अनिवार्य असतो, असे तुकाराम महाराज म्हणतात. 565. न मनावी चिंता तुम्ही संतजनी, हिरा स्फटिक मनी केवी होय, पडिला प्रसंग स्थळा त्या सारिका, देखिला पारिखा भाव काही, बहुतांसी भय एकाची या दंडे, बहुतया तोंडे वचनासी, तुका म्हणे नाही वै खरी बासर, करावया चार वेडे वेडे. अहो संतजन हो, माझ्या शब्दांनी कोणी दंडित झाला याची तुम्ही चिंता करू नका, कारण स्फटिक कधी हिरा बनत नाही, असे संतांना तुकोबाराय म्हणतात. ज्या स्थळी जसा भाव पाहिला त्या स्थळी मी तसाच उपाय केला, पण तुम्ही चिंता करू नका. एका दुष्टाला शासन केले की अनेक दुष्टचरणांना भय वाटते, ही गोष्ट तोंडातोंडी पसरते. तुकाराम महाराज म्हणतात, वेडेचार करण्यासाठी संतांची वाणी स्वैरपणाने बोलत नाही. 566. यथाविधी पूजा करी, सामोग्री तो वरी हे नाही, आता माझा सर्व भार, तू दातार चालविता, मंगळते तुम्ही जाना, नारायणा कायते, तुका म्हणे समर्पिला, तुझ विठ्ठला देहभाव. शास्त्र संमत यथाविधी तुझी षोडशोपचारे पूजा करावी म्हटले, तर माझ्याकडे विपुल पूजा साहित्य नाही. हे नारायणा, सर्व दृष्टीने मी दुर्बल असह्य असल्याने माझ्या चरितार्थाचा भार तूच वाहणारा आहेस. भगवंता, माझे कल्याण हित कशात आहे हे तुम्ही जाणून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तुला माझा देहभाव अर्पण केला आहे. 567. भवसिंधूचे हेची तारू, मज विचारू पाहता, चित्ती तुझे धरीन पाय, सुख काय ते ते माझ्या खुना मनापाशी, ते यारसी बुडाले, तुका म्हणे वर्म आले, हाता भले हे माझ्या. देवा, तुमचे चरण कमल या संसार सागरातून तारणारे जहाज आहे, हे विचार केल्यावर माझ्या लक्षात आले. म्हणून चित्तामध्ये तुमचे चरण दृढ धरीन, कारण खरे शाश्वत सुख कशात आहे याचे मी वर्णन करू शकत नाही. खऱ्या सुखाच्या खुणा माझ्या मनाला ठाऊक आहेत. आता ते मन हरिनामाच्या सुखात अखंड बुडाले आहे. हरिभक्तीमध्ये असलेल्या सुखाचे रहस्य मला सापडले, हे फार चांगले झाले. 568. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळे यांची भूक नवजे माझ्या, जीवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास फिके पडे पुढे, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदाभेद निवारोनी, महामळे मन होते जे गांधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, तुका म्हणे माझ्या जीवांचे जीवन, विठ्ठल निदान सापडले. 568. विठ्ठलाचे श्रीमुख पाहता अंतरीचे सुखावले, ते पाहताना डोळ्याची भूक भागत नाही. जीवेला विठ्ठल या 3 अक्षराचा रसास्वाद फार गोड वाटतो. अमृतही त्याच्या पुढे फिके आहे. साधू संतांच्या मुखातून विठ्ठल कीर्ती श्रवण करून मी शुद्ध भाव धरला, त्यामुळे अवघे वेदावेद निवारण झाले. काम क्रोधादी भौतिक मळ लिप्त झाल्यामुळे मळीन झालेले ते मन स्फटिकाप्रमाणे शुद्ध झाले. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल दर्शन विठ्ठल नाम यांनी शुद्ध झालेले मन सांगते माझ्या जीवनाचे जीवन असे विठ्ठल निदान मला सापडले. 569. हाची परमानंद आळंगीन बाही, क्षेम देता ठाई द्वैत्य तुटे,
बोलायासी मात मन निवे हर्षे चित्त दुनी वाढे प्रीत प्रेम सुख जनांत भूषण वैकुंठी सरता फावले स्वहिता सर्व भावे तुटला व्यवहार माया लोकाचार समूळ संसार पारुषला तुका म्हणे तो हा विठ्ठलची व्हावा आणि कया जीवा चाड नाही. 569 हरिविषयीच्या प्रेमसुखाच्या लहरींनी सारे शरीर व्यापले. असा परमानंद बाहूमध्ये अलिंगून राहील. परमानंदाच्या विठ्ठलाच्या अलिंगनात द्वैत्य बुद्धीचा निराश होतो. परमानंदात मन मग्न होते. विठ्ठल कीर्ती गाताना मन शांत आनंदी होते. विठ्ठल प्रेम आवेगाने गुणित होते. जनात भूषणास पात्र झालो कारण ते विठ्ठल चिंतनानेच परिपूर्ण असते. इच्छा नसताना जनाकडून हरिभक्त म्हणून धन्यता मिळते. वैकुंठ प्राप्त होते. स्वहित साधले जाते. विठ्ठल भक्तीने मायेचा व्यवहार लोकाचार तुटतो. संसाराचे रूपात विठ्ठलच भरून उरला. तुकाराम महाराज म्हणतात, या जीवाला विठ्ठल हाच अनुभव व्हावा हीच आवड आहे, अन्य काही नको. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.